मी म्हणणार हुसाना हुसाना, तुम्ही काय म्हणणार? ठीक आहे, तीनदा आपण म्हणणार. हुसाना 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 हुसाना. आपण सर्वजण खाली बसूया. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज फक्त झावळ्यांचा रविवार नसून आज आपल्या मंडळीमध्ये आपल्या मंडळीच्या लेकरांचं दृढीकरण देखील होणार आहे. आणि त्यासाठी हा केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आणि इथून पुढची भक्ती चालवण्याकरिता मी सिओ त्रिभुवन याला आमंत्रित करीत आहे. धन्यवाद बाळासाहेब. परमेश्वर खूप चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. सर्व मान महिमा आणि गौरव परमेश्वराला असो. आज आपल्या मंडळीत दृढीकरण विधी होणार आहे. भक्तीचे संचालन करण्याची संधी बाळासाहेब व पास्टेट कमिटीने आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. परमेश्वराने ही योजना आमच्यासाठी केली आहे. देवाला लाख लाख धन्यवाद. खरंच परमेश्वराची कृपा अनंत आहे. या सुंदर दिवसासाठी आपण जोरदार टाळ्यांनी परमेश्वराला धन्यवाद देऊया. या नोटवरच आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. साहिल पाटोळे आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा गौरव असो. देवप्पा आज सुंदरचा नाम दिवस दाखवला म्हणजे उपकार म्हणतो. देवप्पा आजची भक्ती तो आशीर्वादित करतो. पहिल्या भक्तीचा चालक मालक तू देवप्पा. देवप्पा आजच्या संपूर्ण जे जे उपस्थित आहे त्यांना तो आशीर्वादित कर. जे येण्याच्या मार्गावर आहे त्यांना तो सुखरूपपणे घेऊन येतो. कन्फर्मेशनच्या सर्व कॅन्डिडेट्सवर तो आशीर्वादित पाठवतो. इथून पुढची सर्व तुझ्या हाती देतो. करणारा प्रभू श्री ख्रिस्त जस गोड व प्रियना आणि मातृ आहे. आता आपण उपासना संगीत गीत क्रमांक 669 गाणार आहोत. मंडळीने कृपया उभे राहावे.
आता उभे असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया व परमेश्वरावर आपला विश्वास प्रकट करूया. सर्वसमर्थ देव पिता, आकाश पृथ्वी यांचं उत्पन्न करणारा आणि पृथ्वी एकुलता एक पुत्र आमचा प्रभू तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला. पूर्णपणे जन्मास आला. त्याने मात्र विलाच्या वेळेस दुःख भोगिले, त्याला मदत मिळाले, सोमवारात पावला व त्याला पुरिले. तिसऱ्या दिवशी मिळाल्याने पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. येथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास तो येणार आहे, याविषयी मी विश्वास करितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि सर्वांचे जीवन, याविषयी विश्वास करितो. आमेन. मंडळी कृपया खाली बसावे. आता आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे वळूया. रॉकी शिंदे मध्यस्थीची प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, जेव्हा परमेश्वरा तुम्ही आजचा सुंदरचा दिवस आम्हाला देवपा, आमची पात्रता नसताना देखील तुम्ही देवपा आम्हाला तुझी उपकार स्तुती करण्याचे जे दान दिले आहे त्यामुळे आम्ही धन्य आहोत. देवपा, मागतो या जगासाठी, या जगातील चालणारे सगळे संकट, सगळी अडचणी तुला माहीत आहेत. देवपा, तू या जगाला तुझ्या हस्ते घे व तू या जगाला चालव. तुझा आशीर्वाद या जगावर सदैव असू दे. देवपा, तसेच मागतो आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या भारत देशासाठी देवा परमेश्वरा. देवपा, या राष्ट्राला चालवणारे आमचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती व देवपा लोकसभेत बसणारे सगळे मंडळी जी आहे देवपा, त्यांना तू योग्य तो निर्णय घेण्यासाठी सद्बुद्धी दे. देवा परमेश्वरा, मागतो तसंच आमचे जे काही फोर्सेस आहेत, एअरफोर्स, नेव्ही, आर्मी व इतर जे काही फोर्सेस आहेत, तेव्हा परमेश्वरा त्यांच्यावर देखील तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. देवपा, त्यांच्या कुटुंबाला देखील देवपा तुझा आशीर्वाद लाभू दे. देवपा, मागतो ते कार्य करत असताना तू त्यांना सहाय्य व मदत कर व त्यांना कसलाही त्रास नाही होणार ह्याची तू काळजी घे. देवा परमेश्वरा, तसेच मागतो आमच्या जगातले जे शेतकरी आहेत देवपा, ते शेती करत असताना त्या भूमीला तो आशीर्वादित कर व त्या शेतकऱ्यांना देखील तो आशीर्वादित कर. देवपा, त्यांच्या कुटुंबाला देखील तो आशीर्वादित कर व देवपा, ज्या भूमीवर ते पीक उगवतात त्या भूमीला देखील तो आशीर्वादित कर व चांगले असे पीक त्या भूमीवर उगतील असं तू कर. देवपा, तसेच मागतो आमच्या राज्यासाठी, आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत व त्यांचा जे परिवार आहेत त्यांच्यावर देखील तुझा विपुल असा आशीर्वाद तू पाठव. देवपा, तसेच मागतो आमच्या चर्च, आमच्या मेथडिस्ट चर्च ऑफ इंडिया जे आहे देवपा, त्याचे जे काही सभासद आहेत ते वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंत देवपा सगळ्यांवर तुझा विपुल असा आशीर्वाद तू पाठव. तसेच जे काही इतर चर्चेस जे आहेत त्याच्यावर देखील तुझा विपुल असा आशीर्वाद तू पाठव. देवपा, मागतो आमच्या बिशपसाठी डॉक्टर अनिल कुमार जॉन सर्वंट यांच्यासाठी देवपा, त्यांच्यावर त्यांच्या परिवारावर तुझा विपुल असा आशीर्वाद तू पाठव. तुझ्या पवित्र आत्म्यात तू त्यांना चालवत या मंडळीला तू वाढव. देवपा, तसेच मागतो देवपा, आज आमच्यात उपस्थित आहे आमचे DS साहेब रेव्हरंट टेनिसन पीटर. देवा परमेश्वरा, त्यांच्यावर त्यांच्या परिवारावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. व देवा परमेश्वरा, जे काय संदेश ते देतील ते तू आशीर्वादित कर व तुझ्या पवित्र आत्म्याने तू त्यांना भर. देवपा, तसेच मागतो आमच्या बाळक साहेबसाठी, आमच्या बाळजींबाईसाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी देवपा, त्यांना देखील तू तुझ्या हस्ते घे व तुझा पवित्र आत्मा त्यांना लावो. देवपा, शेवटी मागतो माझ्या चर्चच्या मंडळीसाठी देवा परमेश्वरा, त्यांना तू तुझ्या हाती घे व तू तुझा आशीर्वाद त्यांना पाठव. देवपा, तुझी दया, तुझी शांती व तुझी कृपा देवा परमेश्वरा आमच्यावर सदैव असू दे व तुझ्या विश्वासात आम्ही वाढो, तुझ्या वचनात आम्ही वाढो. देवा परमेश्वरा, तुझ्या वचनात वाढत असताना तुझा विश्वास आमचा विश्वास जो आहे तुझ्यावर तो कधीही कमी होणार नाही याची तू काळजी घे. व देवा परमेश्वरा, जे काही आम्ही अडचणीत जात असलो तरी देवपा तू आमच्या सोबत आहे याची आम्हाला आठवण नेहमी असू दे. व देवपा, आमचे जीवन तुझे साक्ष व्हावे असं तू कर. ही लहानशी विनंती धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड व पवित्र नावाद्वारे मागतो म्हणून तू आहे. आमेन.
आता आपण गीत गाऊन परमेश्वराला वंदन करूया. दृढीकरणाचे विद्यार्थी पुढे येतील व स्तुतिगीते सादर करतील. ख्रिस्तात सर्वांना सलाम. मी मंडळीला विनंती करते की त्यांनी देवाची स्तुती करण्यास सर्वांनी उभे राहावे.
मंडळीने कृपया खाली बसावे. परमेश्वर अद्भुतरित्या आपल्या जीवनात कार्य करत असतो. आपला संपूर्ण भाव परमेश्वरावर असला पाहिजे आणि प्रार्थनेत आपण वाढलं पाहिजे. परमेश्वराच्या अतुल्य प्रीतीसाठी पुन्हा एकदा त्याला लाख लाख धन्यवाद देऊया. त्याच्या वचनावर स्थिर आणि भक्कम राहूया. आता आपण वचनाकडे वळणार आहोत. आजच्या मनन आणि चिंतनासाठी निवडलेला शास्त्रभाग आहे मत्तेयाचे शुभवर्तमान याचा 21वा अध्याय वचन 1 ते 11. या शास्त्रभागाचे आपण मराठी व इंग्रजीतून वाचन करणार आहोत. जोएल रॉबिन मराठीतून शास्त्रभागाचे वाचन करतील. मिसेस मोनाली पवार इंग्रजीतून या शास्त्रभागाचे वाचन करतील. मत्तेयाचं 25वा अध्याय 1 ते 11 वचने आपण वाचलं. ते यरूशलेमजवळ आले असता जैतुन्याच्या डोंगरापाशी बेतवर पोचले तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितलेले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनेच्या कन्याला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूचे आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या ढळल्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवाद. उद्भवलो की होसाना. तो यरूशलेमात आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा गो. लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेतून आलेला हा येशू संदेष्ट होता. मत्ते 21:1 ते 11 वचने आपण वाचू. Now when they drew near to the Jerusalem and came to Bethphage to the Mount of Olives, the Jesus sent 2 disciples, saying to them, Go into the village in front of you, and immediately you will find a donkey tied and a colt with her. Untie them and bring them to me. If anyone says anything to you, you shall say, The Lord needs them. He will send them at once. This took place to fulfill what was spoken by the prophet, saying, Say to the daughter of Zion, Behold, your king is coming to you, humble and mounted on the donkey, on a colt, the foal of beast of burden. The disciples went and did as Jesus had directed them. They brought the donkey and the colt, put on them their cloths, and he sat on them. Most of the crowd spread their cloths on the road, and others cut branches from the trees and spread them on the road. And the crowds that went before him, that followed him, were shouting, Hosanna to the Son of David. Blessed is he who comes in the name of Lord. Hosanna in the highest. And when he entered Jerusalem, the whole city was stirred up, saying, Who is this? And the crowd said, This is prophet Jesus from Nazareth of Galilee. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वाद देतो. आमेन. परमेश्वर अद्भुतरित्या आपल्या जीवनात कार्य करत असतो. आपला संपूर्ण भाव परमेश्वरावर असला पाहिजे आणि प्रार्थनेत आपण वाढलं पाहिजे. परमेश्वराच्या अतुल्य प्रीतीसाठी पुन्हा एकदा त्याला लाख लाख धन्यवाद. परमेश्वराचे वचन हे आपल्या पावलांसाठी दिव्यासारखी व मार्गावर प्रकाशासारखी आहे.
देवाचे वचन ग्रहण करण्यासाठी आपण आपले अंतःकरण तयार करूया. आज आपल्यामध्ये DS रेव्हरंड टेनिसन पीटर उपस्थित आहेत. ते आपल्या वचनातून आजचा मानना देणार आहेत. आपले पालक साहेब रेव्हरंड अभिजित ससाने आपल्याला त्यांचा परिचय देतील व त्यांचे स्वागत करतील. थँक्यू सिंह. आज आपल्यामध्ये आपले आदरणीय DS साहेब आहेत आणि त्यांच्या प्रियपत्नी DS रमा देखील आहेत. DS साहेबांचा मी परिचय करून देतो. ते मूळचे तामिळनाडूचे आहेत आणि 97 मध्ये त्यांनी BD लेनार्ड येथून केली, जबलपूरमध्ये, जिथं मी देखील केली. CSI मध्ये युथ डायरेक्टर होते ते 3 वर्षाकरिता आणि त्याच्यानंतर वर्ल्ड विजन नावाची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. 1995 पासून 2010 पर्यंत विविध तामिळ मंडळांमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. सुरुवात कल्याणपासून केली आणि वाशी, भांडूप, परेल, कुर्ला अशा तामिळ चर्चेसमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. VBS मध्ये ते 2 वर्ष नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट इंडियाचे डायरेक्टर म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. गेल्या 10 वर्षापासून कल्याण इंग्लिश चर्चमध्ये, कल्याण इंग्लिश मेथडिस्ट चर्चमध्ये ते सेवा करीत आहेत आणि तसंच गेल्या 10 वर्षापासून DS देखील ते आहेत. 8 वर्ष त्यांनी तामिळनाडूमध्ये घालवलेले आहेत आणि त्यानंतर ते मुंबई कॉन्फरन्समध्ये सेवा करीत आहेत. सध्या ते भायखळ्याला राहतात आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी VRS देखील व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन ते बाळासाहेबांबरोबर, DS साहेबांबरोबर सेवेत हातभार लावत आहेत. त्यांची 3 लेकरं आहेत, ग्लॅडसन, जॉयसन आणि निक्सन. त्यापैकी ग्लॅडसनला कदाचित तुम्ही TV वर पाहिला असेल, कपिल शर्मा शोमध्ये सुद्धा तो आला होता आणि आठवलं होतं. आय सेंड यू नो ग्लॅडसन्स व्हिडिओ ऑल्सो. तर त्याला तुम्ही पाहिला असेल, 1 मॅन बँड त्याचा आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण DS साहेब आणि DS यांचं स्वागत केलं. आणि जास्त वेळ न घेता आजच्या या विशेष दिवशी परमेश्वराच्या संदेशातून आपल्याला बोध करण्यासाठी मी DS साहेबांना आमंत्रित करीत आहे. First of all, I would like to praise God for this wonderful opportunity. सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो या संधीसाठी. I want to thank our beloved bishop for giving me this responsibility to conduct the confirmation service in your church. आदरणीय बिशप साहेबांचे देखील मी आभार मानतो या संधीबद्दल. I want to thank your pastor Abhijit Sasane for inviting me to be with you this morning. त्यांचे पालक साहेबांचे देखील मी आभार मानतो, रेव्हरंड अभिजित ससाणे यांचे. And I appreciate his ministry in this church in the last couple of it's almost a year. गेल्या 1 वर्षांपासून त्यांची सेवा या मंडळीत आहे. So I appreciate him and his family for their ministry in this church. त्यांचं व त्यांच्या कुटुंबाचं कौतुक करतो या मंडळीतील सेवेसाठी. I also want to appreciate all the confirmation students who have faithfully attended the classes and hope you have written the examinations and passed. सर्व कन्फर्मेशनच्या लेकरांचं देखील मी अभिनंदन करतो आणि माझी आशा आहे की तुम्ही सर्वांनी योग्यरित्या परीक्षा दिलेली आहे. I want to thank all the parents for encouraging your children to be committed to the Lord and allowing them to take this confirmation and become a full membership in this church. सर्व पालकांचे देखील मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांनी त्यांच्या लेकरांना उत्तेजन देऊन त्यांना एनकरेज करून
ह्या दृढीकरणाच्या विधीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि पूर्ण सभासद होण्याकरिता त्यांचं अभिनंदन. Many times parents, fail to do this at this age. बऱ्याच वेळा पालक लोक हे करत नाही. Because at the time of baptism, we take an oath saying that we will raise our children in this church, we will allow them to go to the Sunday school, we will allow them to be in the youth, then later on we will see that the children are allowed to take confirmation. बाप्तिस्माच्या वेळेस आपण शपथ तर घेतो की आम्ही आमच्या लेकरांचं संगोपन करू, योग्यरित्या करू आणि मोठे झाल्यावर त्यांचं दृढीकरण करू. But I am happy that these children are today confirmed, going to be confirmed. आणि आज मला आनंद होत आहे की आज हे लेकरं पूर्ण सभासद होणार आहेत आणि त्यांचं. I also want to appreciate and thank the pastoral committee and conference members for your sincere work in this church. पास्टर कमिटी आणि कॉन्फरन्सचे मेंबर जे आहेत त्यांचं देखील जे काम आहे, त्यांचे कष्ट आहेत, त्याचं देखील मी अभिनंदन करतो. I also want to thank all the congregation members for attending this service. मंडळीच्या सर्व लोकांना मी धन्यवाद देतो आज सहभागी झाल्याबद्दल. So on behalf of me and my family, we also want to praise God for this opportunity. तर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने ह्या संधीबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. So quickly we will go through the passage that has been read to us this morning. तर अत्यंत लवकर जो शास्त्रभाग आपल्यापुढे वाचण्यात आलेला आहे त्याच्यातून आपण आज सकाळी ऐकूया. Today being Palm Sunday, the whole Universal Church is observing as Palm Sunday. आज झावळाचा रविवार असल्या कारणानं जागतिक मंडळी आज साजरीकरण करत आहे. Some of the churches, they hold the palm leaf and go around the church or go around this city or street and sing Hosanna to the Lord. काही मंडळांमध्ये हे झावळ्यांच्या फांद्या घेऊन मंडळीतील लोक शहराची फेरी मारतात आणि जयघोष करतात, होसाना होसाना या. To show to the society or the community that 2000 odd years ago when Jesus was in Jerusalem, he had this position. लोकांना हे सांगण्यासाठी की 2000 पेक्षा अधिक वर्षाआधी येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये त्याचं स्वागत अशा प्रकारे झालं होतं. So people come to know that there is something in Christianity. जेणेकरून लोकांना हे समजावं की ख्रिस्ती धर्मामध्ये काहीतरी आहे. Some of these festivals that we observe, is a lesson, taught to the community, taught to the society who are around us. काही जे सण आपण साजरा करतो ते लोकांसाठी काहीतरी एक संदेश देतात. And for our younger generation, this is again an education that we teach them that this used to be like this once upon a time. आणि पुढच्या पिढीसाठी ही शिकवण आहे की असं व्हायचं आणि मग तो पायंडा ते पुढे चालू शकतो. And we've been asked by the word of God that we need to pass on the baton to the next generation. आणि पुढच्या पिढीपर्यंत या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे असं आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. So that is why we observe this as a Palm Sunday. आणि म्हणून आज आपण झावळ्याचा रविवार साजरा करतो. After the Palm Sunday procession, the Lord Jesus Christ went through a time of trial and then later on crucifixion. या सर्व जी मिरवणूक आपण ज्याला म्हणतो, या झावळ्याच्या रविवारची जी मिरवणूक होती, तदनंतर अत्यंत कठीण परिस्थितीतून आपला प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्याच्यानंतर तो वधस्तंभी गेला. I hope this whole week is going to be occupied or going to be engaged by this pastoral program. दुःख सहनाचा हा संपूर्ण जो येता आठवडा आहे, त्या सर्व आठवड्यामध्ये आपण परमेश्वराच्या वचनातून याविषयी ऐकणार आहोत. I want to just quickly talk something about this palm leaf today. ह्या झावळ्याच्या फांदी किंवा पानाबद्दल मला त्वरित किंवा संक्षिप्तरित्या काहीतरी तुम्हाशी बोलायचं आहे आज. I got a leaf that is plucked from the palmera tree. Palmera tree. हे पान आहे, पाल्मेरा झाडापासून ते पडलेलं आहे, तोडलेलं आहे. How many of you have seen the palmera tree? हे झाड किती लोकांनी पाहिलेलं आहे? ज्या झाडाचं हे पान आहे ते झाड किती लोकांनी पाहिलेलं आहे? So if you have to go to Kasara, you have to go to Titwal to see the palm trees. कसारा टिटवाड्याला जाऊन हे आपण हे जे झावळ्याचं झाड आहे किंवा पाल्मेरा जे झाड आहे ते आपण पाहू शकतो. The first character that I want to talk to you from this palm tree is that it grows upward
पहिला गुणधर्म या झाडाचा आहे तो वरच्या दिशेने ते झाड वाढतं. It doesn't have much branches. त्याला फांद्या नसतात. And it grows and the leaves come and the leaves fall. ते सरळ वाढतं, त्याला पानं येतात आणि पानं पडतात. The Palmyra tree has got so many usefulness in this from its product. पल्मेरा जे झाड आहे त्याच्या पानांचा अत्यंत त्याचे खूप गुणधर्म आहेत, खूप उपयोगी आहे, ते उपयुक्त आहे. I don't have time to explain all those things and all. माझ्याकडे वेळ नाहीये त्या सर्व गोष्टी सांगण्याचा, But I want to relate something to our spiritual life. परंतु ह्या गोष्टीतून मी काहीतरी आपल्या आध्यात्मिक जीवनाबरोबर लिंक करण्याचा प्रयत्न करीत आहे. As our children are seated here to be admitted into this church as a full member, आपली लेकरं पूर्ण सभासद म्हणून सहभागी होणार आहेत. I want them to grow upward. आणि हे होत असताना त्यांनी वरच्या दिशेने किंवा त्यांची प्रगती व्हावी अशी माझी प्रार्थना आहे. 2 Peter 3:18 says, 2 पेत्र 3:18 मध्ये लिहिलेलं आहे, "But grow in the grace and knowledge of our Lord Savior Jesus Christ." प्रभूच्या ज्ञानामध्ये आणि त्याच्या कृपेमध्ये वाढा. The children, those who are going to be admitted in this confirmation, the first request from the pastor or the DS is that you have to grow in the grace and knowledge of the Lord Jesus Christ. दृढीकरणाच्या लेकरांसाठी पालकाकडून आणि पालकी समितीकडून ही विनंती आहे की त्यांनी प्रभूच्या कृपेमध्ये आणि प्रभूच्या ज्ञानामध्ये वाढावं. 1 Peter 2:2 says, 1 पेत्र 2:2 मध्ये लिहिलेलं आहे, like newborn babies, एका नवीन जन्म पावलेल्या लेकराप्रमाणे crave pure spiritual milk. Crave for pure ज्या spiritual milk. प्रकारे एक नवीन जन्मलेलं नवजात शिशु असतं ते दुधासाठी तरसतं, So that by it you may grow up in your salvation. जेणेकरून तुमच्या तारणामध्ये तुमची वृद्धी व्हावी. So the word of God says that the children are to crave for the spiritual food so that they will grow. तुम्ही आध्यात्मिक अन्नासाठी तुम्ही जसं हरिणी पाण्यासाठी व्याकुळ होती, तुम्ही आध्यात्मिक अन्नासाठी व्याकुळ झालं पाहिजे. Ephesians chapter 4:11-16 it says, इफिस 4:11 ते 16 मध्ये लिहिलेलं आहे, rather speaking the truth in love, we are to grow up every way into Him. प्रेमपूर्वक सत्य बोलत असताना आपण वाढलं पाहिजे, आपली वृद्धी झाली पाहिजे प्रत्येक आध्यात्मिक दानामध्ये. So each and every one who is seated over here, we are called or we are expected by the Lord to grow in the grace and knowledge of the Lord. ज्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्तीला हा संदेश आहे की परमेश्वरामध्ये प्रभूमध्ये आपण वाढलं पाहिजे. During the confirmation course, दृढीकरणाच्या क्लासेसच्या we समयी teach them the foundation teachings of the Bible. आम्ही त्यांना मूलभूत पवित्र शास्त्रातील गोष्टी शिकवत असतो. And we tell the children that you should not stop with this. आणि आम्ही लेकरांना सांगत असतो की इथं तुम्ही थांबू नका. You have to take personal effort henceforth to read and meditate the word of God so that you will be able to talk to others. You will be able to teach others. त्याच्यानंतर तुम्ही परमेश्वराचं वचन वाचत राहिलं पाहिजे, त्याच्या वचनाचा अभ्यास करत राहिला पाहिजे, जेणेकरून तुम्ही इतरांना सांगू आणि शिकवू शकाल. We study in detail about the Apostle Creed. आपण प्रेषितांचा मतांकार जो आहे त्याच्याबद्दल डिटेलरित्या आपण शिकतो. The Apostle Creed contains the entire gospel or the entire truth about this Christianity. ख्रिस्ती धर्माविषयी सर्व ज्या गोष्टी आपल्याला जाणल्या पाहिजे त्या प्रेषिताच्या मतांकारामध्ये आपल्याला समजतात. If anyone asks you, what is your faith? जर कोणी तुम्हाला विचारलं तुमचा विश्वास काय आहे, You need not to browse the Bible and say what is this. तुम्ही बायबल चाळत बसलं नाही पाहिजे. If you know the Apostle Creed or Nicene Creed, you can explain to the people who ask you about your faith. You can be very clear with them. प्रेषितांचा मतांकार जर तुमचा पाठ आहे आणि जर तो तुम्हाला समजलेला आहे किंवा नायसिन क्रीड जर तुम्हाला माहिती आहे तर सहजरित्या तुमचा विश्वास तुम्ही इतरांना सांगू शकाल. So I exhort all the children that you keep growing in the Lord. मी सर्व लेकरांना उत्तेजन देतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही प्रभूमध्ये वाढलं In पाहिजे. order to grow, you have to be planted by the stream. तुम्हाला जर वाढायचं आहे तर तुम्ही तुमची पेरणी किंवा तुम्ही झऱ्याच्या शेजारी
तुमची पेरणी झाली पाहिजे. And church is the place where you get all the nutrition, all the sources to grow. आणि मंडळी हे ठिकाण आहे जिथे सर्व वाढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. And the confirmation students are expected to attend all the prayer meetings, attend the regular services, and participate in the social activities of the church. दृढीकरणाच्या लेकरांकडून अशी अपेक्षा आहे की ह्यापुढे प्रत्येक प्रार्थना सभा, प्रत्येक ज्या चर्चच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, प्रत्येक गोष्टी तुम्ही अटेंड केल्या पाहिजेत. I hope they will follow it. आणि माझी आशा आहे की ते प्रामाणिकपणे या गोष्टी पाळतील. Many times we say yes, 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 then finally we don't follow it. बऱ्याच वेळा आपण हो लावतो आणि नंतर ते आपण अंमलात आणत नाही. In the prayer meetings, in the Bible studies, you have 1 or 2 older people seated there. Yeah. प्रार्थनेमध्ये किंवा प्रार्थना सभामध्ये वृद्ध लोक एखादे दुसरे बसलेले आपल्याला फक्त आढळतात, बाकीचे लोक So नसतात. I want all the young people to attend all these Bible studies, prayer meetings, and whatever the programs that the church is organizing, you must participate. म्हणून माझी इच्छा आहे की तरुणांनी या सर्व सभा, प्रार्थना सभा, प्रेयर मीटिंग्स अटेंड नियमितपणे कराव्यात. There is one more verse I want to read. अजून एक वचन मला वाचायचं आहे. Colossians chapter 3, कलोसे 3 1 and 2 I will read. 1 आणि 2 मी वाचतो. Since then you have been raised with Christ, set your hearts on high above. तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेले आहात म्हणून तुमचं हृदय वरच्या गोष्टींकडे लावा. Set your minds on things above तुमचं मन वरच्या गोष्टींकडे लावा and not on earthly things. या जगिक गोष्टींकडे तुमचं मन, तुमचं हृदय लावू नका. So hereafter you have to think the things that are above. वरच्या गोष्टींच्या विषयी आपण विचार केला पाहिजे, तिथं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. We are citizens of heavenly kingdom. आपण स्वर्गाचे नागरिक आहोत, So keep that in mind. ते ध्यानात ठेवा. Secondly, if you see the branch of this palm leaf, it all used to be joined together. दुसरी गोष्ट, जर याची फांदी आपण पाल्मेरा झाडाची पाहिली तर ते एकमेकांबरोबर जोडलेलं असतं. It used to be like hand. Yeah. पाच बोटं कशा आपले जोडलेले आहेत From तसे there we cut it and we separated these leaves. तिकडून आपण ते तोडतो आणि मग वेगळं करतो. But it used to be so nice when you see the leaves joined together. पण ते एकत्र जेव्हा असतात ते पाहायला किती सुरेख वाटतं. The Bible says that how good, Psalm 133:1 says how good it is to see the brethren living together in one accord. स्तोत्र 133 मध्ये किती लिहिलेले किती सुंदर बंधूंचे मिळ ते गीत सुद्धा आहे. The Bible, speaks about unity. पवित्र शास्त्र ऐक्याविषयी सांगतं. And the Lord Jesus also prayed that they all may be one. येशू ख्रिस्ताने प्रार्थना देखील केली, त्या सर्वांनी एक असलं पाहिजे. We may come from different background, different area, different community, but when we come to the Lord Jesus Christ, we put away everything and we are joined together as one family. आपण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतनं, वेगवेगळ्या ठिकाणावरनं कदाचित आलेलो आहोत, परंतु जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आहोत त्या सर्व गोष्टी बाजूला सारून आपण एक झालं पाहिजे. Paul was being grieved whenever he saw in the church the divisions were prevailing. संत पाऊल जेव्हा सुद्धा मंडळीमध्ये फूट दुभागणी पाहायचा तेव्हा त्याचं हृदय गहिवरून यायचं. In the Corinthians church, he was writing that I see divisions among you. करिंथीतील मंडळीला तो लिहितो, मी तुमच्यामध्ये फूट पाहतो. He was warning the church. He was giving warning to the church. तो चर्चला, मंडळीला तो जणू काही चेतावणी देत होता. And in the same 1 Corinthians, he says, I appeal to you, let there be no division among you. आणि तो आग्रहाची विनंती पहिले करिंथमध्ये करत आहे की तुमच्यामध्ये दुभागणी नसो. And he is also asking, is Christ divided amongst you? आणि तो विचारत आहे, ख्रिस्त तुमच्यामध्ये दुभागलेला आहे काय? Some people say that I belong to Paul, Peter, I belong to Apollos. They say that I belong to Paul, and Paul is questioning why you are making us hero. Christ has died for you. कोणी त्या ठिकाणी म्हणत आहे आम्ही पेत्राचे आहोत, आम्ही अपोलोसचे आहोत, आम्ही पौलसचे आहोत, आणि त्या ठिकाणी तो विनंती करत आहे की तुम्ही लोकांना हिरो का बनवत आहात? And Christ is the head.
ख्रिस्त हा मस्तक आहे and we are all joined together as one body. आणि आपण सर्वजण एकमेकांना एक शरीर म्हणून जुडलेलो आहोत You must strive for unity. आणि म्हणून आपण ऐक्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. At times we may have some difference of opinions coming in the church or coming in the committee, but you have to overcome everything and come together. आपल्यामध्ये कधी कधी आपल्या विचारांमध्ये आपल्यामध्ये मतभेद असू शकतात, कधी कधी डिफरन्सेस असू शकतात, परंतु आपण एकत्र येणं गरजेचं आहे. The painful thing in the Christendom is division. सर्वात जी गहिवरून येणारी गोष्ट किंवा सर्वात वाईट गोष्ट जी ख्रिस्ती समाजामध्ये आहे ती म्हणजे दुभागणी. Christ nominated one church. येशू ख्रिस्ताने एका मंडळीला अधिकार दिलेला आहे, But the people divided the church and they denominated. आणि लोकांनी त्या पूर्ण मंडळीला फोडून टाकलं, त्याची दुभागणी करून टाकली. And if any new believer comes and approaches you, आणि जर एखादी नवीन व्यक्ती आली आणि तुमच्याशी भेटली आणि बोलली तर which church you attend? तुम्ही कुठली मंडळी अटेंड करता? You may say Methodist. आपण म्हणू मेथडिस्ट. And the new believer say, what is Methodist? मग नवीन विश्वासणारा म्हणू शकतो Then you have मेथडिस्ट. to give the entire history about the Methodist church. तुम्हाला त्या व्यक्तीला पूर्ण मेथडिस्ट हिस्ट्री Or if सांगायची you are a CSI, CNI, then you have to give full explanation about the CSI and CNI. किंवा CSI CNI मधून तुम्ही असला तर त्या मंडळीची पूर्ण हिस्ट्री, त्या मंडळीचा इतिहास तुम्हाला If you सांगायचा. are from an independent church or charismatic church, you have to give history about your church. काही इंडिपेंडेंट चर्चेस आहेत, कॅरिस्मॅटिक चर्चेस आहेत, त्या चर्च मधून तुम्ही असाल तर त्या चर्चचा By the time he इतिहास. understands the divisions, the uniqueness, the doctrine of your church, he is confused. Am I coming into the fold of the Christ or some other departments? आणि तुमच्या मंडळी तुमच्या प्रांताबद्दल माहिती जोपर्यंत त्या व्यक्तीला मिळते तोपर्यंत ती व्यक्ती संपूर्णपणे कन्फ्यूज झालेली असते की मी नक्की आलो कुठे. And each church is having their own uniqueness, आणि प्रत्येक मंडळीची एक खासियत असते, something to praise upon. काहीतरी ज्याचं कौतुक केलं जाऊ शकतं. But we are not able to be united and we are not able to stand together in one platform to say that we are all Christians. परंतु आपण एकत्र येऊ शकत नाहीये काही कारणास्तव आणि आम्ही सर्वजण एक आहोत, ख्रिस्ती आहोत हे आपण म्हणू शकत नाहीये. It's very hard to bring all the denomination leaders, pastors and the members in one platform. सर्व प्रांताच्या नेतृत्वाला, त्यांच्या पाळक वर्गाला, लोकांना एकत्र आणणं अत्यंत कठीण आहे. It's my question, how are we going to live in heaven? आपण स्वर्गात कसं राहणार आहोत कधी कधी मी विचार करतो. There also will be asking for the seat or reservation. Where is the Methodist seat? Where is the CSI seat? तिथे पण आपण विचारू कदाचित मेथडिस्ट रिझर्वेशन कुठे We आहे. must pray along with the Lord Jesus Christ as He prayed in the priestly prayer that they all may be one. आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखी प्रार्थना केली पाहिजे की त्या सर्वांनी एक असलं पाहिजे. We'll have to put away all the differences that are existing in the churches to come together. आपले सर्व मतभेद आपण बाजूला सारून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. Recently, I've been, guided. I've been requested by one of my friends to solemnize a marriage. हल्लीच मला विनंती आली की एका मित्राचं लग्न लावायचं आहे. And the girl has been engaged with a Pentecostal boy. आणि ती मुलगी जी आहे ती पेंटिकॉस्टल मुलाबरोबर एंगेज आहे. So I said, ask the Pentecostal pastor to give the bands or the information about the boy to your church. आणि मग मी विनंती केली ते पेंटिकॉस्टल जे पाळक आहे त्या मुलाबद्दल जी माहिती आहे लग्न गाजवण्याकरिता ती दिली पाहिजे. The pastor said, no, I will not allow I will not give a letter to your church and I will not allow my boy to get married to your church daughter. त्या पाळकांनी सांगितलं की मी लेटर वगैरे काही देणार नाही आणि माझ्या मुलाला तुमच्या चर्चच्या मुलीशी लग्न करायला मी परवानगी देखील देणार नाही. It's a very painful thing. आणि अत्यंत हृदय पिळवटून येणारी ही गोष्ट आहे. Now I do not know what the boy is going to decide. मला माहिती नाही आता तो मुलगा काय निर्णय घेणार आहे. Boy's parents are willing to give this boy to this girl, irrespective of the denomination. मुलाचे जे आई वडील आहेत त्यांची लग्नासाठी तयारी आहे. But the pastor is not willing to give certificates that this boy can get married with this girl. परंतु तो मुलगा ज्या चर्चचा आहे, ज्या मंडळीचा आहे, त्यांचे जे पालक आहेत ते सर्टिफिकेट द्यायला तयार नाही, परवानगी देखील द्यायला तयार So we नाही. are divided so much that we cannot be united. इतके विचित्ररित्या आपण विभक्त झालेलो आहोत. So denominations are really bad stigma for the Christian community.
आणि जे डिनॉमिनेशन किंवा ज्याला आपण प्रांत म्हणतो ही एक फार दुःखद गोष्ट जी आहे So, ख्रिस्ती समाजासाठी. Never ever boast about your denomination. आणि म्हणून आपल्या डिनॉमिनेशन बद्दल आपल्या We प्रांताबद्दल आपण Methodists हुशारकी मारू नये. have great heritage, and we are one of the leading churches in the whole universe. But this is not going to be the thing for us to boast, but we have to boast only about the cross and cross alone, only Christ and Christ alone, because that only is going to unite us together. मेथडिस्ट चर्चमध्ये पुशारकी मांडण्यासारखं खूप आहे. आपला वारसा खूप महान आहे. जगामधली बऱ्यापैकी सर्वात मोठी मंडळी आहे. परंतु ह्या गोष्टींची आपण पुशारकी न मानता ज्या गोष्टी आपल्याला एकत्र आणतात, वधस्तंभ आणि ख्रिस्त केवळ याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. Because in Ephesians chapter 2:12 says, in him the whole building is joined together. कारण इफिस 2:12 मध्ये म्हटलेले की त्याच्यामध्ये सर्व शरीर एकत्र. We need to have only one church, that is Christ Church. आपल्याला फक्त एका मंडळीची गरज आहे, ती म्हणजे ख्रिस्ताची मंडळी. So let us all strive for unity. आणि म्हणून सर्वांनी ऐक्यासाठी प्रयत्नशील The असलं third पाहिजे. thing that we learn from this palm leaf is, तिसरी गोष्ट आपण या पाल्मिरा it looks so clean. तिसरी गोष्ट आपण या पाल्मिरा पानापासून शिकतो की ती फार स्वच्छ असते. It teaches us cleanliness or holiness. आपल्याला स्वच्छता किंवा पवित्रता हे पान शिकवतं. You and I are called to be holy. तुम्हाला आणि मला पवित्र राहण्याचं पाचारण आहे. Leviticus chapter 20:26 says, लेविय 20:26 20:26 मध्ये म्हटलेलं आहे, you ought to be holy to me, तुम्ही माझ्यासाठी पवित्र असले पाहिजे, for I, the Lord, is holy. कारण मी तुमचा देव पवित्र आहे. And Leviticus 11:45 says, लेविय 11:45 म्हणतं, you ought to be holy. तुम्ही पवित्र असलं पाहिजे. There is no choice, there is no exception. त्याच्यामध्ये काही निवड करायची गोष्ट नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला Because दुसरं ऑप्शन नाही. the Lord who has called us is holy, and be ye holy. कारण ज्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे तो पवित्र आहे आणि म्हणून तुम्ही पवित्र असलं पाहिजे. Each and every day we have to strive for holiness. पवित्र्यासाठी आपण प्रत्येक दिवशी प्रयत्नशील असलं पाहिजे. The Methodist Church, emphasizes holiness and evangelism. मेथडिस्ट चर्चमध्ये आपण सुवार्ता प्रसार आणि पवित्र राहण्याबद्दल जास्त भर देतो. The teaching of John Wesley has been well accepted by all the denominations because he was the one who was very authenticated in his teaching about holiness. जॉन वेस्लीची जी शिकवण आहे ते सर्व चर्चेस मान्य करतात, कारण फार सुंदररित्या त्यांची शिकवण आहे. And so you and I are part of that great teaching. तुम्ही आणि मी त्या वारशाचे भाग आहोत. So I want all the children, you are looking so holy, clean, because you are with white dress. आणि मी सर्व लेकरांना विनंती करतो आणि पांढऱ्या पोशाखात खूप But I सुंदर दिसत आहे. want to examine, you to examine that your heart and your thought, everything should be so clean and pure and holy that is acceptable unto the Lord. ज्या प्रकारे पांढऱ्या पोशाखात तुम्ही इतके स्वच्छ दिसत आहात, त्याच प्रकारे तुमचं मन, तुमचं हृदय, तुमचं सर्व आध्यात्मिक जीवन त्याच प्रकारे स्वच्छ आणि पवित्र असलं पाहिजे. Keep yourself away from all the dirty thoughts. स्वतःला सर्व प्रकारच्या चुकीच्या भाषणापासून दूर ठेवा. There are so many things in the world that is, trying to pull you out of this holiness life. पवित्र जीवनापासून तुम्हाला अनेक गोष्टी आहेत त्या जगातल्या ज्या खेचण्याचा प्रयत्न करतील. We are in the, gadget age. आपण गॅजेट्सच्या युगात आहोत. And, from the small children to the older people, that we are loaded with all the filthy things in the gadget that we are carrying. आणि लहान लेकरांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत त्या मोबाईल फोनमध्ये आणि इंटरनेटमध्ये ज्या अश्लील गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सर्वजण अडकलेले आहेत. Many of our lives are spoiled and corrupted by these gadgets. बरेचसे जीवन या यंत्राद्वारे खराब झालेले आहेत. The church needs to teach our children how to handle this. मंडळीने लेकरांना शिकवलं पाहिजे की मोबाईल किंवा हे जे यंत्रण आहेत ते कसे वापरायचे. Parents need to take time to teach and guide the children what to watch, what not to watch. पालकांनी त्यांच्या आईवडिलांना शिकवलं पाहिजे काय पाहायचं मोबाईलवर, काय नाही पाहायचं. So it's a big challenge for us today. आणि एक खूप मोठं आव्हान आपल्या पुढे आहे सर्वांच्या. And so I exhort all my young children, those who are going to be confronted, you are today dedicated for a holy life.
आणि या सर्व तरुणांना मी संबोधित करीत आहे आणि म्हणत आहे की तुम्ही एका पवित्र जीवनाचं पाचारण याच्याविषयी विचार करा. With this clean white dress, we are admitting you into the church. या पांढऱ्या पोशाखाबरोबर या मंडळीमध्ये आम्ही तुम्हाला स्वीकारित आहोत. And in the day of the Lord is going to transform all of us, and He is going to give you the garment that is going to be so beautiful, so clean, and with that dress, He is going to welcome you over there. आणि त्या प्रभूच्या दिवशी तो आपल्या सर्वांचं रूपांतर करणार आहे आणि आपल्याला एक नवीन आपण पोशाख परिधान करणार आहोत. Till such time, you watch yourself and keep yourself holy, so that the Lord will receive you into His church as a holy person. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःला सांभाळा, जेणेकरून प्रभू तुमचा स्वीकार करेल तुमच्या पवित्रपणाबरोबर. So these are the three thoughts that I want to leave with you through this palm leaf. या तीन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या पाल्मिरा झाडापासून. First of all, you are called to grow. तुम्हाला वाढण्याचं, तुमची वृद्धी होण्याचं पाचारण आहे. Grow tall every day. उंच आणि उंच प्रत्येक दिनी आपण झालं पाहिजे. Secondly, grow in unity. दुसरी गोष्ट, ऐक्यामध्ये आपण वाढलं पाहिजे. Strive for unity. Strive for unity. ऐक्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. And the third one is be holy, because the Lord who has called you is holy. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पवित्र राहा, कारण ज्याने तुम्हाला पाचारण केलेलं आहे तो पवित्र आहे. May the Lord help you and guide you to follow these thoughts in your life. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, तुमचं सहाय्य करो या सर्व संदेशाप्रमाणे आचरण करण्यासाठी. Shall I pray for you all? तुमच्यासाठी प्रार्थना. Heavenly Father, I just pray for all these dear young people, those who are going to be confirmed. परमेश्वरा, या सर्व लेकरांसाठी मी प्रार्थना करीत आहे ज्यांचं दृढीकरण होणार आहे. Lord, we have given what we could give. परमेश्वरा, जे आम्ही देऊ शकत होतो ते आम्ही दिलेलं आहे. Today onwards, they are full members of this church. आणि आजपासून या मंडळीचे ते पूर्ण सभासद आहेत. We want them to grow every day. आमची इच्छा आहे की प्रत्येक दिनी त्यांनी वाढलं पाहिजे. We want them to grow in unity. त्यांनी ऐक्यामध्ये वाढलं पाहिजे. We want them to grow holy every day. त्यांनी पवित्रपणामध्ये वाढलं पाहिजे. I commit them into holy hands. या सर्वांना मी तुझ्या अधीन करीत आहोत. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. Amen. आमेन. Thank you, Reverend Edison Peter. It was a lovely message and we are blessed. आता मग दानार्पणाकडे वळूया. मिस मिष्का बनसोडे विशेष गीत सादर करतील. रोहन सॅम्युएल आणि जोएल रॉबिन दान जमा करतील. Krista
जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाले मला सर्वरे मिळाले मला सर्वरे मिळाले आपल्या मंडळीचे सचिव मिस्टर राजेश त्रिभुवन आपल्याला जाहिराती सांगतील. देवाची स्तुती असो. First of all, I take the opportunity to welcome our dear Reverend Tennyson Peter to our church and bless our confirmation committee. सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 पासून पवित्र सप्ताह सुरू होणार आहे. सायंकाळी 7 वाजता चर्चमध्ये भक्ती होणार आहे आणि ही भक्ती कंबाईन भक्ती असेल. 11 तारखेला म्हणजे सोमवार या दिवशी आपले पालक अभिजित ससाने हे संदेश देतील. 12 एप्रिलला मंगळवार रेव्हरंड आयझॅक पॉलराज संदेश देतील आणि 13 एप्रिल बुधवार रेव्हरंड सुरेंद्र सॅम्युअल संदेश देतील. नोंदी गुरुवार भक्तीची वेळ 8 वाजता आहे व त्यावेळेस आपले प्रभुभोजन देखील होईल. भक्तीचे संचालन मिसेस संगीता साळवी करतील आणि संदेश रेव्हरंड अभिजित ससाने देतील. 15 एप्रिल उत्तम शुक्रवार भक्तीची वेळ आहे 12 ते 3. संचालक मिसेस सोनाली वागचोरे करतील आणि संदेश रेव्हरंड अभिजित ससाने देतील. 17 एप्रिल ईस्टर संडे पहाटेची भक्ती मिसेस रमा लॉरेन्स संचालन करतील आणि संदेश मिसेस फिलोमिना हेवाळे देतील. तसेच आपली भक्ती जी आहे ती 9 वाजता होणार आहे. त्याचे संचालन राजेश त्रिभुवन करणार आहेत आणि संदेश रेव्हरंड अभिजित ससाने देतील. आज चर्चचं जे पुढारी पण केलं आहे कन्फर्मेशन स्टुडंट्स यांनी, खरोखर त्यांचे खूप खूप अभिनंदन. पुढील रविवारी आपण त्याच्यासाठी काय वाजवलं पुढील रविवारी आपले प्रतिध्वनीचे मॅगझिन पब्लिश होणार आहे. ज्यांनी याच्यामध्ये जे लेख दिले त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि एक विशेष सूचना, मागच्या रविवारी ज्यांनी कोणी मोनिकाकडे एक लेख दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं नाव लिहिलं नाही, तो कृपया चर्च सुटल्यानंतर त्यांनी भेटावं. थँक्यू सो मच. आता आपण दृढीकरणाच्या विधीकडे वळणार आहोत. रेव्हरंड अभिजित ससाने आणि रेव्हरंड टेनिसन पीटर यांच्या हाती मी पुढील वेळ देतो. धन्यवाद. I request confirmation students to please come forward. Rafi Victor Shinde, यश संदीप कांबळे, अनुग्रह रुपेश सावली, सायली मायकल घोड, इशिता अंतोन करार, यश प्रमोद कडाके, साहिब विशाल पाटोळे, सियोन राजेश त्रिभुवन, मोनाली शार्दुल पवार, रोहन फिलिप सॅम्युअल, निमिषा अनुप दास, स्तुती सतपुते,
स्मिरित रितेश त्रिभुवन, निष्का नवीन बनसोडे, रेचल फिलिप सॅम्युअल, जोएल जोसेफ रॉबिन, सिद्धांत संजय सुरी, लॉरेंस प्रसाद डेविड. Praise God. This is a solemn moment for the children, those who are going to be confirmed. I request all the parents in the congregation to keep them in prayers, because whatever the oath that they are going to take, they are going to take in the presence of God, and we want them to keep it up in their life so that they will be faithful in the kingdom of God. हा अत्यंत